परभणी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात काल जोरदार अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे। खरं तर 65 ते 75 मिलीमीटर एवढा साधारण पाऊस प्रत्येक ठिकाणी झालेला आहे। मात्र पूर्णा तालुक्यात आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर पावसानं थैमान माजवलेला आहे। तब्बल 150 मिलीमीटर पाऊस एका रात्री झालेला आहे आणि त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे। झालेला पाऊस हा पिकांसाठी धोकादायक बनलेला आहे। सोयाबीनच्या प्लॉटवरती आपण आहोत आणि आपण या ठिकाणी पाहतोय सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली सोयाबीन पीक गेलेला आहे। त्यामुळे सोयाबीनची वाढ यापूर्वीच खुंटलेली होती, आता जवळपास हा सोयाबीन जाण्याच्या स्थितीत आहे। शेंगा लागल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय, मात्र वाढ खुंटल्याने आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन पिवळसर पडत आहे आणि उत्पन्न त्यामुळे एकूणच सोयाबीनचा यावर्षी यंदा कमी होणार आहे। खरं तर वार्षिक सरासरीचा विचार केला असता 717 मिलीमीटर पाऊस आतापर्यंत एकूणच झालेला आहे। वार्षिक सरासरीच्या तुलनेत ते तब्बल 19 मिलीमीटर जास्त पाऊस झालेला आहे। वार्षिक सरासरी मागच्या वर्षीची 699.8 मिलीमीटर होती, मात्र आता 717 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे। त्यामुळे वार्षिक सरासरीच्या तुलनेत ही पावसाने या ठिकाणी जास्त पाऊस झालेला आहे आणि शेतीच्या सोयाबीनसाठी खरीपच्या सोयाबीनसाठी खरं तर हा पीक धोक्याचं बनलेलं आहे, कारण सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी या ठिकाणी अडचणीत सापडलेले आहेत। तर पूर्णा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले आणि अनेक पिके ही पाण्याखाली गेली असल्याने मोठ्या प्रमाणावर कालच्या परतीच्या पावसानं शेती पिकांचं नुकसान केल्याची स्थिती आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।